नमस्कार. आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूया समाजापुढे आदर्श निर्माण करणारी आजची विशेष बातमी. मृत्यूनंतरही आपले शरीर समाजाच्या आणि वैद्यकीय क्षेत्राच्या उपयोगी पडावे या उदात्त विचारातून अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावणगाव बुद्रुक येथील मानकर कुटुंबियांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. गावातील रहिवासी काही कस्तुराबाई शंकरराव मानकर यांचे दिनांक 15 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार निधनानंतर त्यांच्या पार्थिवाचे देहदान करण्यात आले. श्रीपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने तसेच रामानंदाचार्य संप्रदाय सेवा समितीचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम पार पडला. कस्तुराबाई मानकर यांनी हयातीतच देहदानाचा संकल्प केला होता. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल धोटे व सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पुढाकार घेतला. त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय पीडीएमसी अमरावती येथे त्यांचे देहदान करण्यात आले. तसेच दिशा आय बँक राजापेठ अमरावती येथे त्यांचे नेत्रदान करण्यात आले. कस्तुराबाई मानकर यांच्या देहदानामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास व संशोधनासाठी महत्त्वपूर्ण मदत होणार आहे. तसेच त्यांच्या नेत्रदानामुळे 2 गरजू व्यक्तींना दृष्टी मिळण्यास मदत होणार आहे. मानकर कुटुंबियांनी घेतलेल्या या सामाजिक आणि प्रेरणादायी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मानकर कुटुंबीय व आप्तेष्टांची उपस्थिती. यावेळी काही कस्तुराबाई मानकर यांचे सुपुत्र श्रीकृष्ण शंकरराव मानकर, सून उज्ज्वला श्रीकृष्ण मानकर, मुलगी शोभाताई रामराव तिडके, मुलगी मीनाताई अशोक तिडके, जावई रामराव महादेवराव तिडके, जावई अरविंद महादेवराव तिडके, तसेच नातू शुभम श्रीकृष्ण मानकर, वैष्णवी मोहनराव सुरडकार, पुरुषोत्तम चंद्रभानराव मानकर, एकनाथ सदाशिवराव मानकर यांच्यासह सर्व भाचे, आप्तेष्ट, नातेवाईक, ग्रामस्थ आणि रामानंदाचार्य सेवा समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कस्तुराबाई मानकर यांच्या देहदानातून मृत्यूनंतरही समाजाच्या उपयोगी पडता येते हा प्रेरणादायी संदेश समाजापुढे आला आहे आणि मानकर कुटुंबियांचा हा निर्णय निश्चितच इतरांसाठी आदर्श व प्रेरणादायी ठरणार आहे. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी चीफ ब्युरो. या ठिकाणी देहदानाचं प्रक्रिया पार पडत आहे. त्या अनुषंगाने त्यांनी 8 दिवसा अगोदर या ठिकाणी ते जे काही कागदपत्र आहेत ते पूर्ण केलेले आहेत. त्या अनुषंगाने माझ्यासोबत आहेत ढोलेभाऊ यांच्यासोबत बातचीत करूया की हा जो संकल्प केला होता हा केव्हा केला होता? 8 दिवसाच्या अगोदर. काय नाव आहे यांचं? कस्तुराबाई शंकरराव मानकर. आणि परिवाराला संपूर्ण लोकांचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता, अनुमोदन होतं. आणि हा संकल्प का केला त्यांनी? कसं आहे, आज काळाची गरज आहे आणि सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीनं हा संकल्प करणं म्हणजे गावासाठी खूप आदर्श आहे. हा संकल्प प्रत्येकानंच करावा. ज्यांच्याकडे विद्वत्ता आहे त्या विद्वत्तेचा परिपूर्ण त्यांनी समाज कार्यासाठी उपयोग करावा. याच संकल्पनेतून रामानंद जगद्गुरू नरेंद्र महाराज यांच्या स्वयंप्रेरणेने आम्ही ही प्रक्रिया पार पाडत आहोत. काय नाव त्यांचं? जे काही देहदान केलेलं त्यांचं नाव? कस्तुराबाई शंकरराव मानकर. त्यांचे चिरंजीव वगैरे सगळे? हा, त्यांचे चिरंजीव श्रीकृष्ण शंकरराव मानकर, यांची पत्नी सुद्धा आणि मुलगी यांनी सर्वांनी मिळून तो संकल्प केला होता. आणि त्याला आईचं सुद्धा अनुमोदन होतं. आईनं त्यांना म्हणजे तुम्ही जसं कराल तसं मी ऍग्री आहे असं त्यांनी सांगितलंच होतं. त्या अनुषंगाने तुम्ही आज हा कार्यक्रम आम्ही. आणि आता हे देहदान कुठे देण्यात येणार आहे? हे देहदान नेत्रदान आय बँक राजापेठ इथं केलं आणि देहदान पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अमरावती इथं. आपलं काय म्हणणं आहे याच्यावर? आपलं काहीच नाही. आपला एकच विचार होता की आपण देहदान करायलाच पाहिजे. मरावी परी कीर्तिरूपी उरावे जी म्हण आहे त्या म्हणीनुसार या ठिकाणी जे मानकर ताईनं देहदान केलेलं आहे त्यांचे चिरू सुद्धा आहेत आणि शब्द आप्त परिवार आहे, नातलग आहे, इष्ट मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. कारण की प्रत्येकाचा देह हा मेल्यानंतर माणूस जाळून टाकतो किंवा मातीमध्ये बुजवून टाकतो, परंतु या ठिकाणी आपला देह हा दुसऱ्याच्या कामी आला पाहिजे ही भावना ठेवून उदात्त भावनेने या ठिकाणी देहदानाची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे. त्यांचाच या मृत्यू झालेला आहे. मृत्यूच्या नंतर संपूर्ण आप्तेष्ट या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांचा संकल्प जो होता की मी गेल्यानंतर माझी पूर्ण शरीरातली जी काही अवयव आहेत ते दुसऱ्यांच्या कामात यायला पाहिजे, त्याच्या रिसर्च व्हायला पाहिजे आणि त्या ठिकाणी ते आता या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे. या ठिकाणी जे काही आहे हे नेत्रदान त्या लॅबोरेटरीमध्ये दिले जाईल आणि त्यानंतर देहदानाची प्रक्रिया हे संपूर्ण पंजाबराव देशमुखच्या जे काही कॉलेज आहे या ठिकाणी त्यांचं कामात येणार आहे. मनोज मळे, बहुजन न्यूज टुडेसाठी अमरावती.